आज आपण इथे स्ट्रेट प्लाझो पॅन्ट कटिंग अँड स्टिचिंग शिकणार आहोत। इथे मी आधी अस्तर कटिंग करून घेते। 2 फोल्ड अस्तर घडी केली आहे मी। इथे आपल्याला व्यवस्थित असं सरकून घ्यायचं आहे अस्तर। मी अस्तर सॅटनमध्ये घेतलेला आहे, पॉलिस्टर अस्तर। व्यवस्थित टाकायचं आपल्याला ही घडी। इथे आपल्याला सीड घेर टाकायचा आहे। सीड घेरचा चौथा माझ्या इथे 10 आलेला आहे, त्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी घेऊन इथे 11.5 होते माझं। लेंथ आहे 38 इंच। 10.5 इथे टाकले। इथे आपल्याला तेवढंच टाकायचं असतं। इथून आपल्याला आता सीड घेरचा जेवढा आपण वरती टाकले, इथे आपल्याला बेल्ट टाकायचा असतो। इथे मी 11.5 घेत आहे। अशी सरळ लाईन मार्क करायची आहे। हे पॉइंट आपल्याला नंतर कामी येत असतो। इथून मला 2.5 इंच पुढे घ्यायचे। असा अंदाजे शेपरपट्टीने शेप देऊन घ्यायचा आहे। या प्रकारे आपल्याला असा शेप द्यायचा आहे। हे माप आपलं किती येतंय हे चेक करायचं आहे आणि त्याचा अर्धा आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे। इथे आपल्याला आलं आहे 7.5 इंच। हे 7.5 इंच आपल्याला बॉटमसाठी यूज होतो आणि कमरेचा बेल्टही त्या 7.5 वरच आपण फ्रंट साईडला एक हे पहा इथे 7.5 इंच आलेलं आहे आपलं। इथून आपल्याला लेंथ टाकायची, हाईट टाकायची आहे। माझी इथे हाईट आहे 38 इंच। हाईटमध्ये आपल्याला हाईट प्लस 3 इंच एक्स्ट्रा घ्यायचे असतात। इथे आपल्याला 7.5चा परत अर्धा भाग करायचा आहे। 4.25 असं मी इथे मार्क करून घेते आणि हे आपल्याला शेपर पट्टी असेल तर ठीक आहे, नाहीतर हे आपल्याला असं स्ट्रेट मार्क करून घ्यायचं असतं या साईडनी। आणि बंद बाजू मी नेहमी आपल्या साईडने ठेवायची। हे माप आपण जे वर मार्क केलेलं होतं 11.5ला, ते आपण खाली आता 4.25 मार्क केलेला आहे, तिथे आपल्याला सेम मार्क करून घ्यायचे। इथून आपल्याला 3.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं। मी इथं विसरले होते। हाईट प्लस 3.5 इंच कंपल्सरी घ्यायचं असतं। तर मला इकडे शिल्लक नाही आहे कपडा। आता वरचा पॉईंट मी 3 इंच एक्स्ट्रा घेतले, तर वरचा पॉईंट मी तो स्ट्रेटमध्येच खाली घेणार आहे। तो पॉईंट मी आता खाली जोडून घेणार आहे। हळूहळू जोडायचे, क्रॉस लाईन आली नाही पाहिजे। ही पॅन्टची फ्रंट साईड आहे आपली। हे आपल्याला खालचं थोडंसं क्रॉस असतं, हे एका लाईनीत करून घ्यायचं व्यवस्थित। हे मी पॅन्ट कट करून घेतली आहे थोडीशी। वरती आता आपल्याला पॉईंट राहिला आहे, तो आपल्याला 7.5 इंचावर द्यायचा असतो। आपलं 7.5 इंचावर हे मार्क करून झाले। इथे आपण 7.5 इंचावर मार्क केलं आहे। फ्रंट साईडला आपल्याला प्लेट टाकायची असते आणि असं 5.5 इंच हे असं आपल्याला टक्स टाकून घ्यायचं असतं।
ही आपली फ्रंट साईड कटिंग झालेली आहे. आता आपण बॅक साईड टाकायची आहे. जॉईंट साईड नेहमी आपल्या साईडला ठेवायची. इथे मला थोडासा कपडा हाईटला कमी पडत होता, म्हणून मी खाली जॉईंट करून मग पुढची मापे टाकत आहे. हे पहा, वरतून मी जो कमरेचा भाग आहे तिथून मी वरती काही गॅप सोडलेला आहे. जो आहे आपला बॅक साईड आणि फ्रंट साईड, बॅक साईडचा खाली अस्तर कटिंग करतोय आपण. फ्रंट साईड आपण त्याच्यावर ठेवलेली आहे. तिथून पुढे आपलं जो 2.5 इंचावर आपण मार्क केलं होतं तिथूनच आपण अजून 2.5 इंच वाढवतोय आणि स्ट्रेट लाईन आपण जो 1.5 इंच फ्रंट साईडमध्ये एक्स्ट्रा घेतले होते तेच आपण स्ट्रेट करून आता आपण इथं शेप देतोय. आता आपल्याला हे वरच्या साईडनी कमरेचा भाग आहे हा बॅक साईडचा, इथे आपल्याला 1.5 इंचानी वरती घ्यायचं असतं, कारण आपण असं चालताना पॅन्ट वर उचलली जाते, त्यासाठी हे असं करावं लागतं. आणि ती लाईन आपल्याला अशी क्रॉसमध्ये मार्क करून घ्यायची आहे. हे आपण आधीच फ्रंट साईड टाकतानाच आपण ही थोडं खाली कपडा टाकून ठेवलेली होती, त्यामुळे ती जरा जास्त दिसून नाही येते. इथे आपण जो आपण पुढं 2.5 इंच एक्स्ट्रा शेप दिला होता तोच आपण त्या पॅन्टच्या फ्रंट साईडच्या पॅन्टच्या पुढंच तो शेप द्यायचा आपल्याला. आणि खाली आपला एक लक्षात घ्यायचे, खाली आपण फ्रंट साईड ठेवताना 7.5 इंचावरच मार्क करायचे. जसं आपण फ्रंट साईडला 7.5 इंचावरच मार्क करून इकडून 4.25 इंच आणि इकडून 4.25 इंच असं टाकलं होतं, सेम तीच प्रोसेसमध्ये आपल्याला हे करायचं आहे. आता आपण खालच्या साईडनी जिथे आपण 2.5 इंच एक्स्ट्रा वाढवतो, शेप देतो, त्याच साईडनी आपल्याला बॉटमला 1 इंच एक्स्ट्रा घेऊन ते असं वरती जॉईंट करायचं असतं. हे आता इथून आपल्याला आपण ते मार्क केलेली लाईन दिसते आपल्याला फ्रंट, त्याच लाईनवरून आपण असं खाली स्ट्रेट कट करून घ्यायचं आहे. बाकी काही चेंज नसतो, फक्त वरच्या साईडने 1.5 इंचाचा वाढवायचा असतो. आणि हे आपली आता पॅन्ट कट करून झालेली आहे. ही आहे आपली बॅक साईड. आता आपण इथे हे बघा, आपले 2 फोल्ड असे 2 भाग आहेत, पॅनल आहेत, एक फ्रंट पॅनल आणि एक बॅक पॅनल. हे आपलं जॉईंट असलेलं कट करून घ्यायचं आहे, सेपरेट करायचं असतं. हे आपले इथे आता मी साडीची पॅन्ट शिवत आहे. इथे मी साडी घेतली आहे. आता याची हाईट बसत नाही आहे, तर मी साडी ही अशी उभी घडी करणार आहे त्याची. इथे मला पूर्ण साडीचा ड्रेस शिवायचा होता, पॅन्टही सेमच आहे त्यावर. इथे व्यवस्थित घडी करत आहे मी. ही अशी व्यवस्थित घडी करायची आहे आणि बंद बाजू नेहमीप्रमाणे आपल्या साईडला ठेवायची. मी आधी बॅक साईड टाकते. आहे असंच, फक्त कटिंग करताना आपल्याला लक्ष द्यायचं आहे की खाली जे आपण 7.5 इंचावर मार्क केलं होतं घडी टाकल्यानंतर, तेच प्रोसेस आपल्याला इथे पण करायची आहे. हे पहा, मी इथे मार्क केलं आहे 7.5 इंचावर, तेच मार्क आणि आपलं अस्तरचं मार्क 7.5 इंचाचं ते नेहमी सेम आलं पाहिजे. या प्रकारे फक्त तो एक पॉईंट चेक करायचा असतो आपल्याला, बाकी सगळं सेम कटिंग करायची आपल्याला. इथे आपल्याला काही एक्स्ट्रा घ्यायचं नसतं. इथे माझी बॅक साईड कटिंग झालेली आहे, फ्रंट साईड हे कटिंग करून घेते मी लगेच.
त्याचप्रमाणे आपण फ्रंट साईडही कटिंग करतो आहे. नेहमीप्रमाणे मी 7.5 इंचावरचा मार्क, चारही पॅनलला तो मार्क चेक करायचा अस्तर कटिंगसाठी. आणि इथे थोडंसं मला असं वाटतं की माझं बॉटमला थोडं कमी आले. तुम्हाला जर वाटत असेल की ॲड करायची गरज असेल तर करू शकता. इथे मी आता पॉकेट कट करून घेते पॅन्टचं. हे आपल्याला, मला थोडा कपडा कमी पडत होता म्हणून मी हे जॉईंट देते. इथे आपल्याला 6.5 इंचावर मार्क करायचं एका साईडनी आणि 13 इंच याची लांबी ठेवायची आहे. एका साईडनी ते 6.5 आणि एका साईडनी 6 इंचावर असं मार्क करून अशी लाईन ड्रॉ करायची. आपण नेहमीप्रमाणे बाहीला कसा शेप देतो त्याचप्रमाणे आपल्याला इथं थोडासा हलकासा क्रॉस शेप द्यायचा असतो. आणि हे आता मी असं कट करून घेते. याचप्रमाणे आपल्याला पॉकेट बनवायचे. पॅन्टचं पॉकेट याचप्रमाणे बनवतो. यात आपल्याला इकडे स्टिच करायचे. एक साईडला आपल्याला फक्त एक साईड बंद करायची, या साईडला आपल्याला बंद करायचं नाही आहे. इथे मी आता कंबर पट्टी काढते. इथे आपल्याला 4 इंचाची बॅक पट्टी आणि फ्रंट पट्टी अशा 2 पट्ट्या काढायच्यात. ते थोड्या मोठ्या, लहान मोठ्या झाल्या तरी आपण इथे ॲडजस्ट करू शकतो. व्यवस्थित कट करून घ्यायची आपल्याला पट्टी. हे पहा आता मी एकदम 2 पट्ट्या काढलेल्या आहेत इथे. ह्या माझ्या पट्ट्या रेडी आहे आणि मी इथे साडीचा कपडाही कट करून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला पॉकेट शिवायचे पॅन्टचं. हे आपल्याला आधी उलटं करायचं असतं आणि हे अशी नेहमीप्रमाणे ज्या साईडला आपण खड्डा केलेला आहे, जसं आपण स्लीव्जला करतो त्या साईडला आपल्याला स्टिच करायचं आहे. आणि ही अशी एक साईडने आपल्याला परत व्यवस्थित पकडून स्टिच करायचं असतं. आता ही आपली बंद बाजूला आपण स्टिच केले. एक बाजू आपल्याला स्टिच करायची असते आणि एक साईड ओपन ठेवायची असते. या साईडनं आता आपण दाब टिप टाकून घेतोय. हे पहा, पॉकेट याचप्रमाणे यायला हवं, ते खोल होतं. व्यवस्थित आपल्याला स्टिच करून झाले. आता हे आपल्याला जोडायचं आहे कसं ते पहा. ही माझी फ्रंट साईड आहे. आधी मी फ्रंट साईडला जसं उचललं आहे जसंच्या तसं अस्तर उचलायचं आहे आणि हे असं स्टिच करून घ्यायचं आहे. दोन्ही साईड आपल्याला सेम रेडी करायच्या आहेत. जशाच्या तसं उचलायचं अस्तर आणि स्टिच करून घ्यायचं आहे. आता इथे मी फ्रंट साईडचं साडीचंही सेम तसंच करते. दोन्ही पॅनल मी सेम प्रोसेस यूज करते. आता मी हे एकदम समोरासमोर स्टिच येणार आहेत आपले. साडी आपल्याला ही शिलाई हे बघा अशी आत टाकायची आहे. वरती अंडरग्राऊंड शिलाई करायची आपल्याला. हे असं आत फ्रंटला फ्रंट असं जोडायचं आहे आणि हे स्टिच करून घ्यायचे. ही लाईन आपली जो सेंटर असतो, जो आपल्या अस्तरचा आहे आणि मेन फॅब्रिकचा आहे, तो आपल्याला सेंटर लक्षात घेऊन ते स्टिच करायचे. आणि व्यवस्थित हे स्टिच करून जसं आपण ब्लाऊजला किंवा अस्तरच्या ड्रेसला अस्तर जॉईंट करतो तसं आपल्याला स्टिच करायचं असतं. हे बघा आपल्याला शिलाई अंडरग्राऊंड झालेली आहे. पुढे कंटिन्यू करते मी आता. याच प्रकारे आपल्याला दोन्ही पॅनल रेडी करायचे असतात. खूप सोपी आहे पॅन्ट. 15 ते 20 मिनटात होऊन जाते. हे पहा. आता हे मी इथे जो टक्स टाकला होता फ्रंट साईडला 7.5 इंचावर, आपण आडवा 7.5 इंच घेतला होता आणि उभा 5.5 इंच घेतला होता. या दोन्ही साईडला आपण, हे फक्त फ्रंट साईडला असतात, प्लेट टाकायच्यात आपल्याला. 1 इंचावर आपल्याला इथे प्लेट टाकून घ्यायची आहे.
हे पहा, अशी क्रॉस आपण प्लेट टाकून घ्यायची आहे. ही प्लेट कंपल्सरी टाकायची असते फ्रंट साईडसाठी, फ्रंट पॅनलला असते ही प्लेट. आता आपल्याला पॉकेट जॉईंट करायचं आहे, तर हे अशाच्या असं पॉकेट घ्यायचं आणि उलटं टाकायचं आहे. आणि आपला जो फॅब्रिक आहे मेन, तो सुईचा पाहिजे आणि पॉकेटची बाजू त्याच्यावर अशी एकदम स्ट्रेट ठेवून टाकायची आहे. हे पहा, इथे आता मी वरतून 2.5 इंच सोडले, तिथून मी 6.5 इंच पुढे घेते. तिथून अशी लाईन मारून आपल्याला ह्याच लाईनीवरून स्टिच करायचं आहे. व्यवस्थित करून घ्यायचं आहे. थोडं जॉईंट दिल्यामुळं तो कपडा थोडा माझा क्रॉस दिसतोय. असं पकडायचं आहे व्यवस्थित आणि जिथे आपण 2.5 इंचावर मार्क केलं तिथपर्यंतच आपल्याला स्टिच करायचं आहे. वरती स्टिच न्यायची नाही. इथे आपल्याला थोडं खाच मारून घ्यायची दोन्ही साईडनी आणि हे अशा प्रकारे पलटी मारायचे, ते व्यवस्थित पलटी मारायचे. इथून आपल्याला दाबटीप टाकायची आहे. 1 इंचावर सोडायचं आहे. थोडासा एक दाब एक्स्ट्रा घेऊन ती स्टिच टाकायची आपल्याला आत्ताची, जी पॉकेटला आपण टाकणार आहोत. दिसायला छान दिसते त्यासाठी थोडंसं एकदम चिटकून नाही टाकायची आपल्याला. 1 ते 2 दाब सोडायचे आपल्याला अशा प्रकारे. आणि इथे व्यवस्थित चेक करायचं आहे. इथे आपण जिथं या प्रकारे आपल्याला असं स्टिच करून घ्यायचं आहे आणि वर हे कंटिन्यू करायचं आहे. वरती थोडंसं सोडायचं. हे पहा, आपले हे स्टिच असं रेडी आहे. हे आपलं पॉकेट आहे. आता आपल्याला बॅक पॅनल घ्यायचा आहे. तो अशाच फ्रंट साईडला अशा प्रकारे ठेवायचा आहे. आणि आता आपल्याला इथे स्टिच करताना आपल्याला जिथे आपण आता पॉकेटचं स्टिच केलं आहे त्याच्यावर आपल्याला आपली शिलाई येऊ द्यायची नाही आहे. पुढं जो गॅप दिसतोय आपल्याला 1/2 इंचाचा, तिथेच आपली स्टिच आली पाहिजे. त्याच्यावर आपलं जर स्टिच आली तर पॉकेट लॉक होईल. ते थोडंसं काळजीपूर्वक करायचं. हाताने सरकवत राहायचा कपडा स्टिच करताना. हे पहा, मी आता हे पॉकेटचं पण क्लोज केलेलं आहे. पण हे आता अंदाजे आपण फील करायचं आहे, आतमध्ये हात लावून बघायचं आहे कंटिन्यू की आपलं स्टिच होईल का पॉकेट नाही. ते थोडा गॅप राहिला पाहिजे. ते चेक करत करत आपल्याला ही स्टिच कंप्लीट करायचं आहे. हे पहा, असं बोटाने चेक करायचं आणि सरकवत राहायचं. हे झालं. आता आपलं पॉकेट अटॅच करून पुढे आपल्याला स्टिच कंटिन्यू करायचं आहे. या साईडला आपली शिलाई एकदम स्ट्रेट यायला हवी. या प्रकारे आपल्याला व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे. काही वेळेस आपलं फ्रंट पॅनल आणि बॅक पॅनलमध्ये थोडंसं कमी जास्तपणा येतो, तो आपण नंतर कट करून एका ह्याच्यामध्ये करून घ्यायचा आहे. इथे मी अस्तरला बॉटम पट्टी लावली आहे आणि जॉईंट करून घेतली. ते आता मी डायरेक्ट पॅन्टला अशा प्रकारे स्टिच करते. इथे थोडंसं मी आपण जसं पटियाला पॅन्टसाठी शिवतो तसंच आपल्याला थोडंसं होल ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे सेम हे बघा, इथं सेंटर आलं आहे आपलं. त्याच सेंटरवर आपण थोडंसं आडव्यामध्ये 1 ते 1.5 इंचाचं होल ठेवते. इथे मला फ्रंट साईडनी इलास्टिक लावायची नाही आहे, म्हणून मी हे असं ठेवलेलं आहे. सेम आपल्याला त्याचप्रमाणे हे आपल्याला इथून स्टिच करून घ्यायचं असतं. आणि आता मी ते स्टिच करून घेतले. त्याच्यानंतर मी सेंटरला परत एक शिलाई मारते. मला तिथं नॉट टाकायची आहे. त्यासाठी मी ही स्टिच टाकले तर ही नॉट खाली नाही येणार आहे, वरतीच राहणार आहे. म्हणून हे मी स्टिच टाकते. इथे बघा किती सेंटरला टाकून घेतले. आता मी इथं इलास्टिक घेतली आहे. जे आपलं बॅक साईड आहे त्याच्या हाफमध्ये मी इलास्टिक घेते. हे पहा, व्यवस्थित घ्यायची इलास्टिक. 1/4 म्हणजे सीट घेरचा 1/4 भाग आपल्याला इलास्टिकमध्ये
यूज करायचा आहे. इथे मी आधी लॉक करून घेते इलास्टिक आणि असं फोल्ड करून इथे असं स्टिच करून घेणार आहे. इथे लक्ष द्यायचं आहे की इलास्टिकवर टीप गेली नाही पाहिजे आपली. याचप्रमाणे आपल्याला पुढे कंटिन्यू करायची स्टिच. हे पहा आपले इलास्टिक जॉईंट झालेली आहे. आता मी हे इथे मला नॉड रेडी करायची. इथे मी साडीची बॉर्डर घेतली. ही थोडी कडक आणि मजबूत असते म्हणून ती बॉर्डर घेऊन मी इथे नॉड रेडी करत आहे. मी छोटीच घेतली आहे नॉड. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या चॉईसने मोठी घेऊ शकता. आता मी हे जे दोनमधून स्टिच केलं होतं तिथे मी अशी पिननी नॉडात टाकते आणि अशी या साईडनी तिच्या ओपन साईडने मी या साईडला एक टाकली आणि दुसरी ओपन साईड मी इथे आता लॉक करते. हे पहा मी असं लॉक केलं आहे. आता मी साईडला अशी दुसऱ्या साईडलाही सेम नॉट टाकून लॉक केलेलं आहे. आता ही बंद आहे आपलं. त्याचे जे ओपन साईड होतं आपण दोन्ही साईडला ते टाकून दिलेत त्यामुळे ते तसं राहिलेलं आहे. आणि आता हे आपलं ओपन आपल्याला हे इथले जोडून घ्यायचं आहे. पुढं कंटिन्यू आपल्याला पॅन्ट स्टिच करायची आहे. हे पहा इथे थोडं खालीवरी असेल तर हे तुम्ही सेम करून कट करून घ्यायचं आहे. आता इथे मला साडीची बॉर्डर यूज करायची आहे थोडीशी. मी आधी इथे फोल्ड करते आणि तिथं टिप मारून घेते. ह्या मी 2 बॉर्डर रेडी करून घेतल्यात त्या मी आता पॅन्टच्या बॉटमला लावणार आहे. हे पहा थोडा लुक पण चेंज होतो आणि थोडंसं वेगळं काहीतरी वाटतं. त्यासाठी हे तुम्ही तुमच्या चॉईसने यूज करू शकता. हे पहा आता मी इथं फिटिंग टाकते. माझी आता याच प्रकारे दोन्ही साईडनी बॉर्डर लावून झाली. आता फिटिंग टाकायची आहे. अंदाजे 1 इंचावर तुम्ही फिटिंग करू शकता. आता हे सेंटरला सेंटर आलं पाहिजे. हे पहा आपली पॅन्ट रेडी आहे. वरतून पण पहा बॅक साईड इलास्टिकमध्ये आहे आणि ही नॉड आपली कटिंग